पाहूयात पुढची बातमी। जळगावच्या धरणगावमध्ये गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। शिक्षकाकडून चौथीतल्या विद्यार्थिनीचं शाळेतच लैंगिक शोषण करण्यात आले। शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार करत होता। 2 वर्षांपासून धमक्या देत होता आणि अत्याचार करत होता। आईच्या तक्रारीनंतर आता शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। नंदलाल नारायण मराठे असं नराधम शिक्षकाचं नाव आहे। अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार जळगावमध्ये घडलेला आहे। गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे। शिक्षकानं शाळेतल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून। जुगल, अतिशय धक्कादायक बातमी आहे। चौथीच्या विद्यार्थिनीवर शाळेतल्या शिक्षकानंच अत्याचार केलेला आहे। हे सगळं प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं? जळगावच्या धरणगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने यावेळी चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार हा धरणगाव येथे या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी या शिक्षकाला अटक करण्यात आली असून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आजीच्या घरी या ठिकाणी ही विद्यार्थिनी गेली होती। त्यावेळेस आपल्या आईला संपूर्ण कथन या विद्यार्थिनीने सांगितले असून या शिक्षकावर धरणगाव पोलिसात यावेळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कल्याणी, जुगल, शाळेतच अत्याचार झाल्याची माहिती मिळते, त्यामुळे आता पुढे कारवाई कशी सुरू आहे? अटक तर झाली, आता पोलिसांनी काय अधिकची माहिती दिली? नक्कीच कल्याणी, या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या शिक्षकाला अटक केलेली आहे। त्या प्रकरणी सखोल तपास सध्या सुरू आहे। जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश या ठिकाणी पोलिसांना दिले आहे। पोलीस नेमकं या संदर्भात पुढे काय कारवाई करतं या ठिकाणी हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याणी, मंत्री आदेश देतात, मात्र पुढे काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद जुगल माहितीसाठी।